किती वाजले? शी, अजून बाबूराव आला नाही. कुठे गाडलेला असतो काय माहिती. जाऊ देत, उशिरा तर उशिरा, तो पण तर काय आपलं मेकअप ठरलेलंच आहे. आज आला ना की त्याला मात्र सोडायचं नाही. बस बसले. काय बाबूराव, काय? किती वेळ तुला यायला? बघ वाजले बघ किती. अरे माझा बायको राहती पोर, बायकोला चाट मारून यावं लागत एवढं सोपं राहत. 1.5 तास, मग 1.5 तास, हनबळ 1.5 तास झालं मी इथे बसली आहे. अगं ते लहान पोर माशिवाय ना झोपत नाही, मग त्याला झोपी लावलं. अच्छा. बायको मावली म्हणा पहिले तुमच्या हाताने झोपी लावा पोराला. ते आता जा डिलिव्हरी झाली ना ती, हां 6 महिने झाले. ते पोर मा ते नेमकं अंगावर आलं, मग त्याला ते मिस लागत जवळ. मग बसायचं होतं ना घरी, कशाला मला भेटायला यायचं? मग काय गरज होती? त्याला झोपी लावलं. मग तिला म्हणलं मी आलो बाहेरून. ती म्हणे लवकर या परत म्हणा आपला गोट्या उठल म्हणा. गोट्या सोट्या काय 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 पोरं काढताय तुम्ही खरंच. काय नावं ठेवताय गोट्याच नाव आणि हसताय पण वरून. तू मग काय पोराचं नाव गोट्या आहे. गोट्या आहे आणि आता झालाय तो. हा? त्याचं नाव तुला गोट्या. मग माय बायको म्हणा गोट्या उठायला तुम्ही लवकर या. हाय तर तुम्ही एवढंच. मग पोरांचं बाबा तुम्हाला लय ध्यान नाही का? अरे बघा ते काय वर पडत आहे का? तकलीफ आपण गेल राहते. तुमचं घरचं ऐकण्यासाठी मी काही इथं बसले बरं बोल बरं काय म्हणते बोल बरं. ते काय नाही आता चांगलं मी आता वैतागले लगेच. नाही म्हणजे घरचं ताणलंय काय? मी तर तुम्हाला तो नाही ताण मला काही. मी तर तुम्हाला अजून काही त्रास पण दिला नाहीये. काय राहिला थोडं जायचं राहिला त्रास काय बोलत होते. चाल ते सोडून द्या. म्हणजे तुम्ही वैतागलात का मला? सोडून द्या. रव तेच तसं वय झालंय आता. आता काय म्हणजे आता काय म्हणजे आता तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही वाटतं? नाही आता आहे ना थोडंसं ना थांबून घ्या वाटत. आता लय पचका व्हायला लागला ना. कसला पचका? म्हणजे लय माहिती व्हायला लागलं. म्हणजे तुमचं प्रेम कमी झालं का माझ्यावरचं? तसं नाही, मग सारखं येत राहतो ना मी. हां सारखं येत राहतो लोक पाहत राहत्या. बरं ऐका ना, तुम्ही मला काहीतरी प्रॉमिस केलं होतं बघा. काय जा बाबा, काय promise केलं? विसरलत ना, राहू देत. सांग तर खरी तोंडाने तावल्या. किती जणी तुमच्या अशा ठेवलेल्या आहेत? म्हणजे म्हणजे माझ्यावरच फक्त प्रेम आहे ना तुमचं? हा. आणि घरी एक बायको आहे बस. बस तरी पण तुमच्या लक्षात नाही का काय बोलले ते? मग सांग ना मग काय सांगितलं मी काय खोटा? हा कुठे आहे? अहो हा हात आहे माझा. काय तुम्हाला पण नाही ना एवढं खोटा लागत होता. लहानपणची सवय तुमची गेली नाहीये. नाही तर हात आहे असं कुठं- असं कुठं? मी दाखवलं म्हणजे काय असणार आहे? आता मी म्हणलं तो आता हालतोय म्हणलं मला वाटतं असा खोटा लागतो काय टोकायला. म्हणजे तुम्ही माझा आज पण मूड ऑफच करणार आहात कसं काय? अरे तुला मूडमध्ये आणतो मी बरोबर. राहू देत. हा. मूड मध्ये आणतो. तुला मूड जाऊन नाही जाणार घाबरू नको. हम्म. मला सगळं जाणार ते. तो काला फोन करते काला बोली ती, पण मी शब्द दिला होतो मग पाळीत असतो मी माहिती ना. मी केव्हा एक नाही पोर म्हणलो. झाले तर नुसतं तुम्ही असे चिनभिन झालात आणि वरून म्हणता की नाही मी शब्द पाळतो म्हणे. हा 1.5 तास इथे वाट बघायला लावली तर लावली आणि आलेत पण चल. रिकाम्या हाताने. बरं आलोय ते चल काय चल चल ना घरात. नाही घरात नाही. मग कुठं बाहेर लाईट गेली. डोकं फिरलं की तवाल्या बाहेर लोक काय म्हणते? अहो लाईट गेली. आपण घराच्या पाठीमागच तर बसलोत ना, या साईडला कोणी येत पण नाही. चाळीत चाल काय चाळीत? माझ्या बापाची थोडी नाही तुला काय येते, करायचं? बाजूच्यांची येते. लय सगळे गेले तिकडे वावरात कामाला. मग जाऊ दे, त्याला काय दराज लावून घ्यायचं परत. बरं ऐका ना, तुम्ही तर बोलले की प्रॉमिस पाळले म्हणून. पाळलं का? मग बघू तुमचं प्रॉमिस कुठे आहे. दाखव का? हां वंगशील ना? हा खरं सांग. खरं बरं सांग. बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग हा, सोन्याच्या बांगड्या मग तुम्ही खरंच माझ्यासाठी आणलात? तुमच्या लक्षात होता? आणि मग वा किती छान आहे डिझाईन. आणि मी खरं सांगू किती का? रुपयाचे माहिती का? हं? 3 लाखाचे. खरंच? मग 1.5 तोळ्याचे. वजन आहे वजन. आणि मला की नाही असंच आहे ना, असं लक्ष्मी हार आहे ना, मला तशाच बांगड्या पाहिजे होत्या बघा. खरंच खूप छान आवडलं आहे. का तुला? खूप आवडलं. आता खुश आहे तू? खूप खुश आहे मी खरं सांगते. अरे. खूप आवडलं मला. आणि तुला अर्थ करतो का नाही बाबराव? हा? आणि माझ्या हाताला पण बाबराव बरोबर नाद करू, बाबराव नाद करू नको तू. नाही ना, तू शेवटी बाबूराव बाबूराव आहात ना. शब्द तुमची- दिला तर पाळणारच. तुमची सर थोडी ना कुणाला येणार आहे.
छान दिसतंय. किती भारी दिसतंय. खरंच खूप गोड येतो. नंतर कानातले पण करा. हे ना खूप छोटे छोटे आहेत ना कानातले. आता बाई मी तुला एक सांगू का, हम्म. आता हे शेवटचं बरं का, का म्हणजे बांगड्या दिल्या ना आता, बस आता याच्या पुढे ना आता काहीच मागू नको. पार कातडं राहिलं फक्त अंगाला. पण तुम्ही तर बोलले की बाबूराव बाबूराव आहे म्हणून. अरे मा बायकोला 3 पोरं झाले, अजून फुटका मनी घातला नाही. पण तुला एवढं केलं तुला. पण ती तर तुमची लग्नाची बायको आहे. मी मग लग्नाच्या बायकोला काही लागत नाही का? तिने जर मला घराच्या बाहेर काढून दिलं मग मी काय अहो, पण मी- कोणा करायचं? मी प्रेमाची आहे ना. हा. अरे मग प्रेमाची म्हटले मग सारखं तुलाच करीत राहू का? ओ घेऊन जा. नाही, मला तसं मला नाही. एवढं ऐकायची गरज नाहीये. हा तू ना टेन्शनमध्ये लगेच नाराज होती तू. सगळं तो करताना चालू आहे, पण तुला सांगितलं मी. जरा काय बोलले मी कानातले करा. हे नाही, छोटे कानातले छोटे आता आहेत तर लगेच एवढं. आता माग रुपये राहिला नाही, आता काहीच नाही. हाय थोडीफार जमीन जागा राहिली, 1-2 बिघे तेवढंच राहिले. मा पोराला राहू दे, नाही तर ते वापरायला लावशील तुम्हाला. त्यापेक्षा ना आता याच्यातच समाधान माल. किती 2-3 बिघा. हा मग तुम्ही 1 बिघा विकून मला हा नाही, करू नाही, शकता ना. 3 पोरं आहे ना, बिघात आलं पाहिजे त्यांना. असं आहे ना, सगळं जर तुलाच देत राहिलं मग पोराला का रताळ राहतील. जाऊ दे, तुमचं प्रेमच नाही माझ्यावर. हा? बरं येऊ का आता मी? आता याच्या पुढे मला फोनही नको करू वाटलं सर. का हा मग आता काय करू मग आता? नाही नाही असं तुला जर कसं. परत काय आलं जर येस लागत तेच लागत. नाही नाही असं काही नाही. या तुम्ही थोडंसं एक 10-15 हजारचं राशन फक्त घेऊन या. बरं राशन दिलं वाटत किरकोळ हा, तरी हा. काही वाटत. ठीक पण आहे. आज एवढं म्हटलं 3 लाखाचं केलं ना. नाही नाही बस. खरंच तोही जाप काय थोडी लहान नाही राहत, भले जाप आहे तवाली मोठी. हा बरं तोंड आता वाशी ती. घ्या, नाही, नाही, काढून घ्या काढून नाही, घ्या. घाल 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 काय घाल. घाल घाल. जा आता. बरं मी काय आता जाते, मला एक पप्पी दे आता. ए आहे. पप्पी बिप्पी काय अरे. नाही. दरवाजाच्या मागे बसलोत आपण, म्हणजे दाराच्या मागे बसलोत. आणि फोन नाही ना घेते ना, पण एक पप्पी घाल का? हा मी देईन फोन मध्ये देईल. जा. काय फोन माहिती नाही पण काय माझं हे फोन मध्ये दिलं का मी तुला? अहो हे तर वस्तू आहे ना. आणि मग दे. पप्पी काय मी दे, दे. नाही. जाओ तुम्ही आता. आणि राशन तेवढं पाठवून द्या. जा जा. बाय बाय. दे रे. आता दिली ना. बरं, हात दे. हा हात देते. आ बस येऊ. आई ग काय किती जोरात माझा हात दाबला. छे. बांगड्या मात्र मस्त आहेत. दुसऱ्याचा कुठे पत्ता येत नाही अजून. चल. बांगड्या बघते आज जाऊन मस्त छान छान फोटो काढते. काय येण्याकडे एवढा टाईम झाला आहे. व्हायचं तो पार्ट्याने आपण फोन केला, कधी टायमिंग आली नाही ती. फोन करण्याचं काय करा. श्रीपत काय सिर्फ बा किती टाईम वाट पाहिली रे. ए बघ ए बघ किती वाजले बघ. फक्त 10 मिनिटं मला उशीर झालाय. लगेच तुझ्या नागपुड्या एवढ्या मोठ्या होतात. दिली बाई काढून, मग हा दिली काढून. दिली काढून म्हणजे बायकोन पोरं सगळे दिले काढून. म्हणलं जा. खरंच. अरे वा. लय हल्ली. मग मारायचं कशाला त्यांना. नाही नाही, मग ती जर आपल्याला अडथळा येतो तिचं काय पाहिजे. ब्राईट इथे बस इथे. जा काय उपाय ना काय. डोळे दाख, हात कर इकडे आणि डोळे दाख. कशाला डोळे झाकू आता. बाय. मला वाईट वाटतं रे असं झालं ते सगळं आलं तुला खुश तुझ्याबद्दल. करतो. हात दे इकडे, हात दे इकडे. हम्म. अंगठी आणलीस तू. मग वा किती तुला काय छान काय आहे. पण नाही. खूप खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. मला ते खूप केलं, आवडली. बघा आणि ते घरे दिले तुझ्या नावावर करून. केलं पण उतारा बाई बघ. बघू. चंपा खरंच. बरं झालं चल घर. आणि ते वावर होतं ते वावर करण्याच वावर मग बायकोने काही आक्षेप नाही घेतला. काय करीन. लय हल्ली मनाचा धनी मला काय, मी काय करू शकतो. मग कोणी वाचवायला नव्हतं तिला. कोणी वाचवायला जो नव्हतं. आला त्याचा खून पाडला असतं. बापरे तू तर डेंजरस. मग पण काही बोल श्रीपत. अंगठीला झाक आहे बघ. सोन्याची ती काय नकली काय. खरंच ना. आणि काय रे ह्या पोटात कोणी अंगठी घालतं काय. म्हणून मला हसं येत होतं. याच्यामध्ये घालायची असते, याच्यामध्ये घालायची असते. याच्या करंगडीमध्ये कोणी अंगठी घालतं का. बोट आहे ना, प्रत्येक बोटात अंगठा राहणार आहे. खरं. प्रत्येक बोटात एक बोट खाली बघ, अंगठा सोडून एकही बोट खाली राहणार हे नाही. बघ ही जी अंगठी आहे ना ही पण तूच तर बनवलीस. तुझ्या लक्षात नाही वाटतं. माहिती आहे मला. तुला माहिती आहे मला अंगठी ती आवडते. आता सुद्धा या 2 आणणार आहे. या 2
ह्या हातामध्ये एक पण सोन्याची अंगठी नाही आहे रे. घालू पुढच्या हप्त्यात. ऐक ना, मी काय म्हणते, ते ना आपण जमीन विकून एक हार आणि अंगठ्या केले असते तर 2, नाही तर एक ब्रेसलेट. जमीन दिली नाही मी दिले नेहमी म्हणजे? बिल्डरला. अरे मग माझ्या हाराचं कसं करायचं मग? यायला तो ना लयच डोकं खाती. कोणाच्या नावावर पैसे टाकले बघ. माझ्या? अरे मला मेसेज तर नाही आला पण काहीच. हे काय, कुठे मला मेसेज आलाय? काहीच मेसेज बघ नाही. बघ 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 ये बाय. 4,20,000 एवढे पैसे माझ्याकडे आहेत? मग खरं म्हणतोस का काय? अजून 4 लाख टाकीन. अरे पण खरंच मस्त. आता घर झालं, जमीन गेली ना, बायको गेली, आता काय मोकळा झाला. आता काय आता फक्त तू आणि मी मग आहे ना. राजा आणि राणी. हा, मी काय म्हणते मग, ते काहीतरी कामधंदा करशीलच ना तू? हा, शक्य आहे का? शिरपत राव होते, राव गावात शिरपत राव म्हणायचे. हा बरोबर आहे, पण रोज खा प्यायला लागते ना 4 टाइम. हा, नाही काम नाही. आता एवढे पैसे तुला नाव टाकेल मी, आता बसून खाणार मस्त. आपण पैसे किती दिवस टिकणार आहेत? काम करणं पण गरजेचं आहे ना तुम्हाला. थांब. हॅलो, ऐका साहेब, ते 10 लाख आहे ना, त्याच नंबरवर टाका. तर बोल. नाही, बोल ना साहेब. आहे बोलू का? मिसेस आहे आपली, मिसेस. तुम्हाला काय करायचं? मालक मी ना. बरं बोल. खरंच बोलू? हां साहेब, हां ते 4 लाख रुपये आलेत मला. हां हे पण टाकून द्या. हो. नाही बँक काय आक्षेप नाही घेणार. बरं. हां थँक्यू. धन्यवाद. साहेब चांगले आहेत. चाललं घरी. कुठं? घरी. आता इथं काय कर? आता घरी कशाला जायला पाहिजे? जरा थांब ना, मोकळ्या हवेमध्ये. काय तुला चांगलं नाही वाटत काय? आता आपण मोठा कूलर घेऊ. कूलर मध्ये मस्त गारा होईल. अरे कूलर घेतल्यावरती लाईट बिल पण तेवढंच येणार ना. तुला काय काय भरणार मी ना. तू तर म्हणतो आता की काही बाबा, कामाची आता फक्त माग 50,000 शिल्लक बाकी राहिली. घराचे, जमिनीचे, BFDचे इतर रुपयाने माग राहिले आता. म्हणजे अजून 50,000 रुपये आहेत. हा, शेवट तेवढं लास्ट आहे. मग ते कशाला ठेवतोस? माझ्याकडे दे ना, मी सांभाळून ठेवेल ते. 10व्याला याला त्याला काम येते ना. कशाला काय पण बोलतोस 10व्या बिव्याला? मग मी कशासाठी आहे? हाय आणले चल पिशे. म्हणजे कॅश 50 लाख आहे ना. खरंच 50,000 लाखच आलं तोंडात. देऊन टाकी तुला. आपण थांबलो असतो ना इथे जरा वेळ. कसं थांबायचं? तुला लयच घाय असते रे नाही, शिल्पा. आता लय उतळ झाली. आता तुझ्याशिवाय मला बिलकुल करमत नाही. आता मी तुला सारखा मिठा मारून राहणार. मला हा मग. पण ते काय ना, ते आमच्या घराशेजारी आज लग्न आहे ना. आजूबाजूला खूप लोक आहेत रे तिथे. जाय ना, असं लोक काय करतात? अरे तसं नाही रे, आपण घर लावून घेऊ. पण समाजात राहायचं म्हणजे जरा लोकांचा विचार करावा मागच्या लागतो. दाराने येतो. हा, मागच्या दाराने येतो. तुटलंय मागचं दार. त्याला मी कायमचं एक कुलूप लावून मग ठेवलंय. त्याला पण शिंदाला जाऊ, लोजू राहू मस्त. आता ते संध्याकाळी लग्न आहे ना. लग्न असतं तिकडे राहू आपण लोजवर. पण मला लग्नाला जायचंय ना तिथे. लग्नाला जायचं ना, शेजारचं लग्न आहे माझं. मग तू एक काम कर ना, तू उद्या येशील का? उद्या. हा अजून मी कुठं राहू आता? हा मला राहिले घर सुद्धा नाही. तू बस स्टॉपला वगैरे राहू शकतो तिथे. तिथे लय मच्छर राहते ना. हो का? मग एखाद्या मित्राकडे वगैरे राहा ना तू. हां, पण आता कसं आहे ना, मी तुला घरी घेऊन गेले असते बघ. पण प्रॉब्लेम कसं आहे की, ऐक ना, ओळख झाली. मला मित्रच कोण राहिला नाही, फक्त एकच मैत्रीण आहे. ते शेजारच्या घरी लग्न आहे. आता ते तुला बघ ना, मला विचार ना, ही एकटी बाई इथं राहते, हा पुरुष कोण आला घरामध्ये? बरं ठीक आहे, चल तुला उद्या समजतंय ना. उद्या तू उद्या ये ना. हा, आजच्या दिवस तू काहीतरी ऍडजस्टमेंट करशील. हा चालू. हा, आणि थँक्यू अंगठी आणल्याबद्दल. हा, हो. जा. म्हणजे ह्याच्याकडे आता सध्या काहीच नाही. हा टोटल भिकारी झालेला आहे. बरं झालं मी याला घरी नाही घेऊन गेली, नाही तर मी याला घरी जर घेऊन गेली असती ना, हा घरातून निघलाच नसता. कर गेलाय. जाऊ देत, पिच्चा सोडला आता मी बरोबर. काय सम्या, घाबरले ना मी नालायक. घाबरली? काय का बरं घाबरली?
किती वेळ तुझी वाट बघायची, मला झोप लागून गेली मग शेवटी. झोप लागली? मग काय, खूप वाट पाहिली तू? मग काय, किती वेळ झाला मी इथे उभी आहे. झालं का? झालं का? जसं प्लॅन केलं तर झालं का व्यवस्थित? फत्ते एकदम भारी ना? एकदम भारी. मोकळे गेले ना मग काय, हे बघ ना, पूर्ण? सोन्याच्या मोकळे गेले बांगड्या. ना? हा, आता काय राहील नाही त्यांच्याकडे? हे बघ, हे 2 सोन्याच्या बांगड्या घेतला आणि त्याने मला ही अंगठी घेऊन अरे आला. हे दोघं असे डिंगे हाणायचे, असे डिंगे हाणायचे गावात. हो ना, बरं पट्टे ते ना अपमान केला तर माझा आला. काय म्हणतोस? हा मग तेव्हा तू तुला सांगितलेलं खाली कर मोकळा कर म्हणलं. आता आपण अपमान केला मला हे नव्हतं माहिती, फक्त तुम्हाला जे सांगितलंस ना असं असं केलं ना, प्लॅन मोकळे कर. केले ना, पूर्ण मोकळे केले ना. अरे काहीच नाही, त्याच्या राहायला जागा नाही त्यांच्याकडे, विचार कर. भारी केलं. आणि श्रीपत तर रस्त्यावर आहे आता, रस्त्यावर. म्हणजे त्याला आज झोपायला सुद्धा त्याला आज कुठे वाव नाहीये. आता काय करायचं माहिती का, ते आले का हम्म. त्यांना त्यांची अवकाश दाखवा आता, जसं सांगितलं तसं कर. ओके ओके ओके. कळलं ना? हम्म. एकदा यांचा सगळा कार्यक्रम झाला, अजून कोणाकडे काही नाही थोडंफार बी नाही, असेल तर घेऊन पण मी टाक. काय म्हणते, त्यांनी सगळं माझ्या नावावरती केलंय, ठीक आहे. हम्म. पण तू मागणार तर नाही ना माझ्याकडे? हे, काय दाखवाय त्याची काय काय मागेल तू, कोण तोंडाने मागेल? तो म्हणतो मी लय असा, मी लय तसा, मी श्रीपतराव म्हणतात मला, राव. राव म्हणायचं ना. फिक्स आहे त्याचा डायलॉग, तो फिक्स. हा आता भिकार राव करून टाकला म्हणतो. एक नंबर एक नंबर. आणि खरं सांगू का, मला पण त्यांचा कंटाळाच आला होता. आता काय राहिले नाही रे त्यांच्यामध्ये, म्हातारे झाले ते. ए बोगस झाले. हा, लय बोगस झाले. असं पहिल्यापासून काय होतं, पण आपल्याला माल काढायचा होता ना. अरे तरी पण खास किती त्यांना, तरी मला हे आणून दे, अंगठी आणून दे, मला राशन आणून दे. 10 लाख रुपये. म्हणजे तू विचार कर, त्यांनी आज माझ्या नावावरती 14 लाख रुपये पाठवले. एकदम जबरदस्त काम झालं, त्या एकदम जबरदस्त. त्या साहेबांशी पण बोलले आणि त्यांनी 10 लाख रुपये पाठवून आता दिले. काय करू आपण, डायरेक्ट नाशिकला फ्लॅट घेऊन टाकू. तिकडेच राहायचं. अरे पत्ता कोणाला सांगायचं नाही, फोन कोणाचा घ्यायचं नाही. ऐक ना, तो बाबुराव आहे ना, तो तर निस्टलचा, त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली म्हणून ठीक आहे. श्रीपतचं मला टेन्शन आलंय रे. जाते या अशा लोकांना असंच घडलं पाहिजे. बरं आता मला सांग, जर त्यांनी माझ्याकडे पैसे मागितलेच, मग काय म्हणू मी त्याला? मागेल कसा? अरे त्याचे काय पुरावे अकाउंट मध्ये टाकले ना, सांगायचं आम्ही दिले पैसे, त्यानं वापस तू टाकले. साहेबाशी बोलले ते, झाले साहेबाशी बोलते त्याला एक काय? काम करते, मी सांगते मी याला दिले होते पहिला पैसे, हा. असंच मग करते. काय? अरे आणि त्याच्या बायकोला पण हुसकावून लावलं, पोरा बाळांसकट. विचार कर, जिरू दे, बिलीव्ह करू शकतोस? जिरू दे एकदा त्याची व्यवस्थित व्यवस्थित जिरली ना आता, मग दाखवते मी त्यांना. लय बोलायचं, मी श्रीपत राव आहे रे. शरपतराव आहे, मी बाबूराव आहे. त्या रावच्या पक्के यांचे गाव गेले याच्यामध्ये आपण. तो बाबुरावनी तर आज मला बांगड्या आणल्या 3 लाखाच्या. असा झाला असा. तोंडा एवढं केलं असेल ना. काय विचारूच नको. सेम सेम सेम. मला म्हणतो, हे बघ चंपा, आता जे होतं ते मी तुला सगळं दिलेलं आहे, आता 3 बिघा राहिले, ते 3 पोरांवरती मला राहू देत ग बाई प्लीज. तर मी म्हटलं तर पोरांचा विषय काढला, जाऊ दे राहू दे. पोरांसाठी जाऊ दे, मग म्हणला ना नाही टेन्शन घ्यायचं. आणि मग लगेच कसं, चल आतमध्ये चल आतमध्ये. म्हटलं बाजूला लग्न चालू आहे, म्हटलं राहू दे. नाही तर श्रीपतराव तर मला असं वाटतंय, मला म्हणतो की तुझ्यासाठी मी कुठला मित्र पण म्हणे पाळला नाही. मी म्हटलं तू एक काम कर, स्टँड वरती जाऊन झोप म्हटलं. सुरमुळीचे लाडू का घातले? नाही पण त्यांचे चांगलेच जिरले, खरं सांगतो. एक काम कर, आपण दोघांना बोलून घे, त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन टाक, असं असं आहे म्हणा. जर दिसले तर तुमचा उद्याला जेलमध्ये तुम्हाला. हा पुढचं पाऊल तुमचं जेलमध्येच पडेल म्हणावं. आणि तसं पण लेडीज फर्स्ट, त्यामुळे माझंच ऐकणार पोलीस. ना असं पण आहे म्हणा, पुरा ठेवले पुरा करा म्हणे येते चाळीस थोडे. पण ऐक ना, जर काही झालं तर मी तुला फोन करेल, तू मात्र नक्की ये, ठीक आहे? सगळे चपण फक्त एक तुला आहे ना व्हिडिओ टाकून ठेवतो 2 मोबाईलवरती, थोडे व्हिडिओ काढून ठेवतो, त्यांना दाखवायचं दोघांना. ठीक आहे करतील, ठीक आहे चालेल. त्यांना म्हणा जर तसं काही झालं ना असं करेल म्हणा. बरं ऐक ना, तो श्रीपत आहे ना उद्या सकाळी घरी येणार आहे. तो आता तर काय आला, मी त्याला आता कटवलं कसं तरी. कशाला उद्याचं कशाला, आजच बोलून घ्या, आजच्याच मिटून टाक. बरं चल, तुझं पण एक ना लगेच चल आतमध्ये, चल आतमध्ये, लय घाई असते तुला. का बरं आहे ना उशीर झाला बरं आज यायला, बसून वाट बघायची. आले राव, आले शिरपतराव. तिकडे 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 बसा ना, काय बरं माझ्यापाशी काय बसायचंय? शिरपतराव खात्या वडा पाहून कांद्याला नाही राहिले भाव आता. बरं आता आहे ना, आता वेळ नको लोक. हा हे काय चाललंय? हा आपले इथे आपले मावाले करा. माझ्यावाले माझ्यावाले. म्हणजे हा काय
याचा काय संबंध आहे? हा? काय संबंध म्हणजे म्हणजे तुम्ही इथे तू काय मावले का? तू मावले का मला सांग? तू पहिले असं ना आता माझ्याकडे ये. म्हणजे तिच्याकरता नाही. तिच्याकरता मी बायको काढून दिली, पोरं काढून ए दिली. तो बायको दिले काय ते सोड बाई. घर तो बाय काय करेल बाय बांगडे बाय केवढ्याच अरे त्या करेल. जमिनीचं हा. घर घरच्या नावावर करून दिले जमीन हा का? जमीन ओपलीच्या करता. बरं केलं सर भाऊ. ए, एकच सांग हम्म. मी आहे की नाही आहे की नाही कर सांग. हा मग बरं तुला जीव कोण लावलं? तू हा, आणि मग हा? याचं काय समज याला तू हक्कल. पण आहे हा. तू पण आहे म्हणजे हा. आता म्हणजे म्हणजे अशी दोन दोन का? नाही रे मग तो कळू का बरं नाही दिलं मला? पण आता कोणीच नाहीये मी याचा खोल पाडीन बघा. काय म्हणले? आता कोणीच नाहीये का म्हणजे? म्हणजे म्हणजे काय राहिलं तुमच्याकडे काय? तुझ्याकडे काय राहिलं मला सांग आता फक्त 3 बिघा बाकी तर आता तू एकदम भिकारी झालास अक्षरशः माझं बेकार झालंच आहे ना. हा तुझी ती पोरं तुझी ती गोट्या ते. हा गोट्यानी ते अजून कुठले काढलेस ते असतील ते हा. आता तू त्यांच्याकडे बघ आणि त्यांना सांभाळ हा का? हा आणि तिला काय रताळ राहिले त्याला सांभाळायला. का सगळं बरं तो याच्यात दिलं सगळं. दिलं म्हणजे बा दिलं मग तू खुशीने दिलंस ना मला कोणला? मला बांगड्या केल्या 3 लाखाच्या खुशीने दिल्या ना मग तू बरं ना शेवटपर्यंत तुला सोडणार नाही. मग आता काय सोडलं? अहो इथं 2 मिनिटानं कुणाचं काय हे नसतो नेम नसतो हा अंदाज का? नसतो मग तर तुम्हाला- तुम्ही पार शेवटपर्यंत काय बोलता मग तू काय फक्त घेऊन तरच होती का? मूर्ख हा? त्याला हकल त्याला ए, हकल. चाल निघ तू. ए, हाकलायचं का नाही हाकलायचं ते मी बघेन तुला हा. जास्त बोलायची गरज नाहीये कळलं ना मी नाही जाणार. मालक आहे मी. मी नाही जाणार. मालक आहे मालक. नाही जाणार म्हणजे नाही. कुठलं मालक कुणाचा मालक तेव्हाला कधी होणार होणार आहे ना झाला नाहीये ना वहिले अजून. अर्धा वहिले ना आता फुल होणार आहे. ए बाबा जसं आलंस तसंच निघ इथून गेट आउट कसं काय? कसं काय म्हणजे काय तुझ्याकडे आता सगळं नाही तुझ्याकडे नाही बायका पुरं तू त्यांना घरातून तू त्यांना काढून दिलंस आणि सगळं तू मला आणून दिलंस ठीक आहे खुशीने हा खुशीने मी नाही मागितलं काय? तुझ्याकडे पण मी नाही मागितलं असं खोटं बोलायचं काय? काय खोटं खोटं बोलते? काय ए, खोटं तू घाबरे. बोलले? काय म्हणले ते मला? हे बघ, ए, तू मी घाबरे. फक्त तो मला काय म्हणले ए, तू ते? घाबरे. तो मला काय प्रॉफिट केलं तर बरोबर. मग तू काय म्हणा मग दाखव मला काय आणलंय. मग घेतलं नाही तो मागो. मी फक्त माझी इच्छा जाहीर केली हा. समजलं ना मी काय तुमच्या नळ्यात बसून काय हा बसून ना. बोलली नाही मी की मला बांगडे आणूनच दे चल घरात चल. नाही नाही काय घरात चल चल. ती आपली. अरे ती नाही माहिती तू काय काय आपली. कुठली मी आपली सोडणार कुठली? नाही तिला. तो कोण पाडीन मी. ए आपल्या आपल्यात काय कोण ए पाहिजे? बाबा तिकडे जाऊन खून पाडा समजलं नाही तर माझ्या घरामध्ये काय करू नका चल हा? घरात चल. आमच्या घरात आपण दोघच करणार आहे. चल. काय करणार आहे काय करणार आहे संसार. संसार थोपाट बघ तुझं काय संसार करायला म्हणजे? लागला तो माझ्यासोबत दे माय पैसे. कसले पैसे दे माय पैसे. मला नाही कुठे पैसे दिले दे बाय बांगड्या चल. कुठल्या बांगड्या तुला लागत ते नाही का? तू खुशी हे? दिलं हे बघा मी आहे ना दे. अबाय तुला उचलून मी. काय उचलून देणार मी तुला डायरेक्ट दे. आपल्याला नाच काय लागली. दे दे. काय दे चाल तुला आहे ना चाल. मी उचलून देईन. चाल गाडी चाल. तुझ्या केंड्या ओपून तुझे पैसे वसूल करीन. मला चल या गाडी स्वयंपाकाला चाल. मात्र. गाडी चाल. गाडी चाल. कुठल्या गाडीत चल हे माझ्या भावाला. धमकी देते मला चाल. येणार नाही काय नाही येणार. माय फूट कसं येणार येणार? नाही समजलं माझ्या ना संग येणार तू आहे. काय? तुझ्यासोबत तर येणारच नाही का? का तसा पण तुम्हाला पहिल्यापासून पण आवडत नव्हता तू ना जरा डोक्यावर पडलं तुला काय समजलं ना आहे हा नाही तुझा तुला तर लय काय? उजेड पडलाय ना लय तुझा उजेड पडलाय बरं नको येऊ एक गोष्ट लक्षात ठेवा दोघांनी पण एक मिनिट परत. एक गोष्ट दोघं पण लक्षात ठेवा तुम्ही माझ्याकडे येत होते मी तुमच्याकडे येत होती का नाही तोच बोलावले ना बा. येत आम्हाला होती पितावलं का? रे. तो मला पितावला रे. का दूध पितो बच्चे आहे तुम्ही ए, तो बाल दूध पितो पितो नाही बच्चे आहे का हा? हा? 4 पोरं काढली तेव्हा तुम्हाला कळलं नाही तेव्हा अक्कल काय घाण ठेवली होती काय तो पितावला रे हा? मला. मी काही फितवलं नाही हा, मी काय फसव- ओमफट शॉ नाही केलं तुमच्या फसवगिरीची केस टाकतो तुझ्या फसवगिरीची. हा. जा जा रे हा. कर जा जा मला लुटलं तो मला, या लुटलं. फालतू धमक्या देऊ नको बरोबर समजलं ना आहे. 3 बिघे जमीन राहिली ती मग ती ओपन टाक नाही का? हा हा? मागा बपली का हा? बपली का ऐ तुझ्या नको समजू मी मानावर कोण दिली पण नोंद करायची बाकी आहे अजून. कसली नोंद नोंद बाकी आहे. नोंद कशी करायची आणि नोंद काय cancel करायची ना मला करतो मी, माहिती आणि तुला मी शेवट- फोन करू का फोन कोणाला कोणाला बोलवतो? करायची? कोणाला कोणाला बोलवतो? करायची? याला येणं दाबीतो का? हा हॅलो हा? हॅलो ऐक इथे हे 2 भिकारी आलेले आहेत ना बोला रे भिकार चोट. हा हा स्पीकर ऑन कर. स्पीकर ऑन करते बोला रे हॅलो भिकार चोट. हे 2 मर्डर करू का? ये पण लगेच टीम गँग घेऊन. बाबूराव आणि श्रीपतराव आहेत ना हे मला त्रास देत आहेत रे खूप अरे हा. त्यांना तो व्हिडिओ दाखव त्यांचे. हा त्यांचे व्हिडिओ दाखव दाखवते पहिले. दाखवू का दाखवू हा. एकच मिनिट हा हा, दोघांना पण दाखव. बघ बघ व्हिडिओ बघ व्हायरल करू मला लगेच. याला दाखव शिरपतरावला बी. हम्म. चुपचाप निघायचं म्हणे, मिचके चुपचाप. मिचून डोळे बघ हा मिचून बघ आहेत ते पण दिसतंय ना एक वर काढले. बटाटा डोळ्याचे हा एक वर काढले. हा
कोणी काढले म्हणजे हा? मीच काढलेत. हा त्यांना सांग आता इथून पुढे जर दिसले म्हणा ते व्हिडिओ व्हायरल. हा कोण बोलत आहे? हा तुला काय हा, करायचं कोण? कोण बोलतो? हा कोण आहे? कोण पण असू द्यात, दुसरा शोधला का तो? माझ्या आयुष्यामध्ये दुसरा शोधला का? तुला काय करायचंय? नंबर जरी तो कोण त्याला राहतो? नंबर दे फक्त. हा? त्याच्या जर रे कोया काढायचं काय? हा बोलले ना कापून टाकील तुम्हाला. बाबू हम्म. हा नाही, कोण आहे रे? कापून टाकील शेरपे? कापून. सगळंच. हा चला निघा निघा. काने निघा जर का आले वापस पुन्हा. परत आता जर फोन जर केला ना आम्हाला मग काय फोन लुटलं तो आम्हाला लुटलं. लुटलं मी नाही लुटलं. भाऊ अन्नच आपल्याला खात होते आग काय? होती. हा? आपण ऐकलो मुंबई पाहिली तो किती रुपयाला गेला? मी सगळं देऊन टाकले पण हा, तो बायको पोरं सोडले का? एक जमीन जी नाव केली ती नोंद बाकी राहिली. अरे बरं तिला काय करतो? घराची नोंद बाकी नाही, नोंद हरकत टाकते येते ना. ओ ओ, माझ्या घरापासून लांब जाऊन तिकडे बडबड करा. बाहेर 5 लाख गेलो. नाही, पैसे जाऊन दे पण जमीन नाही, मिळून बांगडे केले ना तिला. जमीन मिळून ते पैसे जाऊन दे पण जमीन आता दुसरा रानबोका ठेवला वाटतं. तोच दम देत होता. बाय तुम्हाला चालू वाटते चालू लुटलं तिने आपल्याला. लुटलं सम्याला फोन करते. हॅलो हॅलो कुठे आहेस तू? गेले का? ये ना लवकर. हा एक काम कर तिकडे आपल्या अड्ड्यावरती ये. बर ये पटकन ये. चल बाय. हो, जाऊ शकतो. चल ये लवकर. हा हा ठेवते. हो ठेव. चला मस्त रंगीन दुनिया बघूया.